शिकवलं ते सांगा मला. पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता शिकवली. ठीक आहे, तेव्हापासून आपण हात धुणं वगैरे ह्या गोष्टी खरंच शिकलो हो की नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं आरोग्य कसं पाहिजे किंवा आरोग्यासाठी किती आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे हे तर आपण कोविड पासून शिकलेलो असेल. ते सांगायची गरज नाही, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित असेल हो की नाही. तर आरोग्य धनसंपदा ह्या विषयी आपण बोलणार आहोत. आरोग्य धनसंपदा म्हणजे हेल्थ इज वेल्थ, म्हणजे आरोग्य ही खरी संपत्ती आहे माणसाची. ठीक आहे, तर हेल्थ इज वेल्थ सगळ्यांनी ऐकून असेल ना. हेल्थ इज वेल्थ. वेल्थ म्हणजे काय? संपत्ती. वेल्थ म्हणजे संपत्ती. तर संपत्ती सध्या तर माहितीच आहे सगळ्यांना. संपत्ती म्हणजे काय? आपण जे घर, बंगला, गाडी, पैसा ह्या गोष्टींना संपत्ती म्हणतो. पण ती संपत्ती नाहीये सध्या. कारण कोविड मध्ये आपण बघितलं किती यंग लोक गेले. का गेले? त्यांचं हेल्थ पण म्हणणार नाही, पण हेल्थ आपण चांगलं ठेवलं तिथे महत्व कळतं. हेल्थ चांगलं असणं किती गरजेचं आहे. आणि खरी संपत्ती कोणती संपत्ती आहे? शरीर चांगलं असणं, निरोगी असणं हीच खरी संपत्ती आहे. सगळ्यांना व्याख्या कळाली का? समजली? सांगा एक जण उठून. मग आता 3 गोष्टी सांगितल्या मी. सांगा. दृष्ट्या परिपक्व असणं, सुव्यवस्थित असणं, मजबूत असणं म्हणजे आरोग्य. तर शारीरिक दृष्ट्या मी एक कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगते की शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. तर शारीरिक दृष्ट्या म्हणजे आता मी कुणाचे हे काढणार नाही, पण सगळ्यांना माहिती आपण एखाद्याला काय म्हणतो, हा खूपच वीक आहे किंवा हा एकदम हेल्दी आहे किंवा एखादा एकदमच हेल्दी असतो. ठीक आहे, 3 प्रकारचे लोक असतात. तर त्यामध्ये शारीरिक म्हणजे काय? तर शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणं म्हणजे त्याचं शरीर बलवान असणं, कोणत्या पण कंडिशन मध्ये तो व्यवस्थित असणं, स्टेबल असणं म्हणजे शारीरिक दृष्ट्या शरीर त्याचं व्यवस्थित असणं म्हणजे शारीरिक दृष्ट्या तो वेल आहे. मानसिक दृष्ट्या म्हणजे काय की व्यक्ती जी सिच्युएशन येते त्याला कसं फेस करतो किंवा सुख आणि दुःख, समोर येणाऱ्या समस्या याला कसं तो फेस करतो, कोणत्या पद्धतीने फेस करतो किंवा चिडचिड करतो वगैरे ह्या त्या गोष्टी म्हणजे तो किती प्रमाणात मानसिक दृष्ट्या सक्षम आहे. तर त्याला म्हणतात मानसिक स्वास्थ्य किंवा मानसिक आरोग्य म्हणता येईल त्याला. सध्या आता आपली ती फेज, तुमची सध्या फेज आहे, सध्या तुमची टीनेजर म्हणजे तुमचं किशोरवयीन अवस्था आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर किशोरवयीन अवस्थेमध्ये काय असतं? हार्मोनल चेंजेस असतात. पण आता मी हे सांगते तर तुम्ही हार्मोनल चेंजेस म्हणून आई वडिलांना हे नाही करायचं, नाही माझ्या हार्मोनल चेंजेस आहे म्हणून मी चिडचिड करतो किंवा माझ्या मनाने हे करतो. ठीक आहे, तसं नाहीये. हार्मोनल चेंजेस आहे ते ठीक आहे, पण आपलं मानसिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य आपल्या हातात ठेवणं हे प्रत्येकाच्या हातात आहे. ठीक आहे, हार्मोनल चेंजेस आहेत ते सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे, ह्या वयामध्ये. तर तुम्ही मानसिक दृष्ट्या किती हेल्दी आहात किंवा किती निरोगी आहात या गोष्टीवरून तुमचं मानसिक आरोग्य ठरलं जातं की तुम्ही समोर येणाऱ्या सिच्युएशनला कसं फेस करता. ते पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला. ठीक आहे, आता सामाजिक आरोग्य म्हणजे काय की तुमचा परिवार, तुमचा समाज या गोष्टींबद्दल तुम्ही किती अवेअर आहात किंवा या गोष्टी तुम्ही किती जाणून आहात किंवा त्यांच्याशी कसं वागतात, समाजाशी किंवा परिवाराशी, याच्यावर तुमचं सामाजिक आरोग्य डिपेंड आहे. कळालं? सामाजिक पहिलं शारीरिक, दुसरं मानसिक आणि सामाजिक हे 3 प्रकारचे आरोग्य आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींनी माणूस पूर्ण स्वस्थ असणं, मजबूत असणं, ज्याला आपण फिट म्हणतो. ठीक आहे, फिट असणं म्हणजे आरोग्य होय. ठीक आहे, तर आता व्यक्ती असतात त्या 3 प्रकारचे व्यक्ती सांगितलेले. एक म्हणजे तुम्ही आजारी पडतात ना, तर ते 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एक व्यक्ती की आजारीच पडत नाही. ठीक आहे, दुसरा पडतो पण लगेच रिकवर होतो, आणि तिसरे आहेत
कंटिन्युअस काही ना काही चालूच असतं त्यांचं. ठीक आहे, माझ्याकडे पण पेशंट येतात, आता त्याच्यानुसार सांगते, काही ना काही चालू असतं. एक 15 दिवस झाले, महिन्यातून एकदा तरी विजिट असते. तर तशा 3 प्रकारचे व्यक्ती असतात जे कधीच आजारी पडत नाही. हे मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या पण वेल असतात, खूप कमी प्रमाणात आजारी पडतात. त्यांचं हेल्दी पर्सन म्हणतो आपण त्याला. थोडंफार आलं तरी त्यांचं स्वतःच्या बॉडीच्या रिस्पॉन्सनी ते बरे होतात. ठीक आहे. दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती आहेत जे की आजारी पडतात पण ते लगेच नॉर्मल होतात. अशा प्रकारचे व्यक्ती म्हणजे मिडल, म्हणजे मध्यम त्यांचं आरोग्य आहे, मध्यम प्रमाणात. ते आजारी पडतात पण लगेच कव्हर होतात. पण मेन म्हणजे जे आजारी पडतात पण लगेच कव्हर होतात, ते मिडल क्लासचे. ते नॉर्मल प्रमाणात असतात, कधी आनंदी कधी दुःखी वगैरे. पण जे कधीच आजारी पडत नाही, हे कायम आनंदी असतात, उत्साही असतात. आणि सगळ्यात लास्टचा प्रकार कोणता सांगितला, जे कायम आजारी पडतात. हे व्यक्ती कधीच असे हेल्दी दिसणार नाही, कधीच उत्साही दिसणार नाही. त्यांच्या मनावर कधी पण 12 वाजलेले असतात. आपल्याला माहिती ती सगळे 12 वाजलेले असतात. कधी फ्रेश दिसणार नाही, कधी उत्साही दिसणार नाही. त्यांना कधीच वाटणार नाही की आपण आता छानपैकी जेवण करू, एखाद्या गोष्टीचा उत्साह वाटणार नाही. आणि सतत आजारपणाची त्यांच्यामध्ये लक्षणं असतात आणि निरुत्साही असतात. तर अशा 3 प्रकारचे व्यक्ती सांगितलेले. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? तर आता आरोग्य आणि करिअर. तर करिअर म्हणजे काय सांगा बरं. आता तुमच्या लेवलला तुम्हाला करिअर म्हणजे काय वाटतं? भविष्य. ठीक आहे, सगळ्यात चांगला शब्द आहे की भविष्य. ठीक आहे. तर आरोग्य आणि भविष्य याचा खूप चांगला जवळचा संबंध आहे. आता मी माझ्या लेवलला आणि तुमच्या लेवलला तर हेच समजून सांगणार की तुमची जी स्टेज आहे ती खरंच करिअरच्या बेसिक स्टेज आहे. तुम्ही जर याच्या तुमच्या करिअरकडे लक्ष दिलं तर करिअर कशावर डिपेंड आहे, पण कशावर डिपेंड आहे करिअर कधी करू शकता? आरोग्यावर. ठीक आहे. तर करिअर तुमच्या आरोग्यावर डिपेंड आहे. तर आरोग्य कशाने चांगलं राहील, आता ही तुमच्याकडूनच अपेक्षा आहे माझ्याकडे की तुम्ही चांगला करिअर करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काय काय काळजी घेणार. चांगल्या सवयी सांगा मला. रोज सकाळी मागची झोपली काय नाही ना, मागचे म्हणजे त्यांच्या काहीतरी कामामध्ये. ठीक आहे. बरं, सगळ्यात लास्ट मला मुलगा. तूच नाही, तू माझं पेशंटच आहे. तू पण तू सांग आता काय करायचं आरोग्यासाठी. मोहित, मला नाव पण पाठ आहे. मोहित सांग काय करायचं. तू आजारी पडल्यावर मी काय काय सांगते ते तरी सांग मला. स्वच्छ राहायचं. बरं, जाऊया इकडून मुलीच्या साठी. आपण हे 90% आमची स्ट्रॉंग हे फिमेल हो की नाही, आणि तुमची 8%च आहे. आता इकडूनच सांगणार कोणीतरी मला. ठीक आहे, सांगा तुम्ही. सकाळी लवकर उठून योगा. गुड. दॅट इज गुड हॅबिट. पहिली गोष्ट तीसाठी क्लॅप करा सगळ्यांनी. सगळ्यात म्हणजे सगळ्यांना आवडते का लवकर उठायला? पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात वीक पॉइंट आहे पण सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट येतो आरोग्याचा. ठीक आहे, आवडते का सगळ्यांना उठायला लवकर? नाही. ठीक आहे. बघा, ज्यांनी लवकर उठलं त्याचं करिअर चांगलं असणार आहे. त्याच्यामुळे विचारपूर्वक सांगा चांगलं की नाही. ठीक आहे, चांगलं आहे. ठीक आहे. सगळ्यात गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठण्याची सवय असणं गरजेचं आहे आरोग्यासाठी. त्याच्यानंतर व्यायाम खरंच खूप गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी. व्यायाममध्ये आपण योगासनं, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार आणि प्राणायाम. सध्या आपण कोविडबद्दलच आपण फोकस करू, पण कोविडनी आपल्याला इतक्या गोष्टी सांगून गेल्या की आपल्या लंग्स जे आहेत, लंग्स माहिती आहे सगळ्यांना? लंग्स म्हणजे फुफ्फुस. तर फुफ्फुस शरीराला प्राणवायू पोहोचवतात. प्राणवायू म्हणजे काय? ऑक्सिजन. O2. ठीक आहे, O2 पोहोचवतात.
तर O2 आपल्याला केव्हा चांगल्या प्रमाणात भेटेल किंवा आपल्या शरीराची लंग्सची मजबूती का होईल, केव्हा होईल, जेव्हा आपण व्यायाम करू, प्राणायाम करू, सूर्यनमस्कार करू किंवा आपल्या शरीराला थोडंफार चालना देऊ, ऍक्टिव्ह स्टेजमध्ये असू, तेव्हा आपलं शरीर व्यवस्थित प्रकारे कार्य करेल. तर पहिली गोष्ट म्हणजे व्यायाम. दुसरी गोष्ट कोण सांगेल चांगली आपल्या आरोग्यासाठी? पोषक आहार, दूध हिच्यासाठी पण सगळ्यांनी. आता ही कन्सेप्ट पण आयुर्वेदाने, आपल्या ऋषींनी जे आयुर्वेद शास्त्र लिहून ठेवलेले आहे आपल्या याच्यासाठी, आरोग्यासाठी आयुर्वेद शास्त्र जे लिहून ठेवलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे व्यायाम, हे पण आयुर्वेद शास्त्रामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहार. ठीक आहे, आहार सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. आता आपण किती प्रकारचे जीवनसत्व, प्रथिने, कार्बोहायड्रेट, ठीक आहे, विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, या सगळ्या गोष्टी आपण सायन्समध्ये शिकलेलो आहोत. तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला आहारातूनच भेटतात, ज्या की बॉडी बिल्डिंग्समध्ये मदत करतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्या ब्रेनसाठी सुद्धा तुम्ही जर वेळेवर आहार घेतला नाही तर ब्रेनची कॅपॅसिटी कमी होत जाते. ठीक आहे, त्यात आणखी तुम्ही जर वेळेवर आहार घेतला, ती पहिली गोष्ट म्हणजे इम्पॉर्टंट आहे. जसं सकाळी लवकर उठतात तसं तुमचा आहार पण लवकरच सेवन केलं गेलं पाहिजे. आता तुम्ही कोणत्या टायमिंगला येतात त्यानुसार तुम्हाला जेव्हा भुकेची जाणीव होण्याच्या आधी तुम्ही सकाळी पहिले आहार घेऊन, सकाळी मेन म्हणजे काहीतरी खाऊनच यायला पाहिजे. ठीक आहे, तर त्या म्हणजे तुमचं जे मेंटल बॅलन्स आहे ते व्यवस्थित राहील. तर तुमच्या पोटात भूक आहे आणि तुम्ही क्लासमध्ये बसले, तुमचं जीव लागेल का? मन लागेल का? नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या एक सांगायचं म्हणजे गाडी जर स्टार्ट करायची ठरली पण ती गाडी कोमत गेलेली असेल, तिला जर समजा पेट्रोलची गरज असेल, तिचं पेट्रोल एमटी झालेलं असेल, तर ती गाडी चालेल का? नाही चालेल. लाईक दॅट आपल्याला आपलं शरीर चालवण्यासाठी, आपलं मन स्टेबल ठेवण्यासाठी पोटाची भूक भागवणं किंवा पोटात पेट्रोल टाकून येणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर मग आहार एक दुसरी गोष्ट झाली. आणि अजून एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट, एनीवन सांगा? स्वच्छता तर आहेच. अजून एक गोष्ट जी की सगळ्यांना आवडतीची झालेली आहे, पण मग त्यामुळे ती गोष्ट डिस्टर्ब झालेली आहे. सांगा खेळणे पण खूप इम्पॉर्टंट आहे शरीराला. याच्यामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह स्टेजमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. उठणं पण आणि झोपणं पण गरजेचं आहे, हो की नाही? तुम्ही आता सध्या हे बघा, ही आता काळाची गरज होती की तुम्हाला अँड्रॉइड यूज करावं लागलं वेळेच्या. कारण मी तर माझं डॉक्टर जेव्हा बनत होते, मी सेकंड इयर पर्यंत मी यूज नाही केला मोबाईल, अँड्रॉइड तरी नाही केला. त्याच्यानंतर मी यूज केला, पण तुम्हाला आताच यूज करावा लागला. म्हणजे आमच्या 6 वर्ष आधीच तुम्हाला यूज करायला लागला मोबाईल. ठीक आहे, तुमची काळाची गरज होती, तुम्ही केला यूज, पण चांगल्या प्रकारेच यूज करा त्याचा. ठीक आहे, तर मग तुम्ही जर लास्ट टाइम समजा 10च्या आत नाही झोपले तर तुम्ही सकाळी पण लवकर नाही उठू शकत. ठीक आहे, आता पण जर अँड्रॉइड यूज करत असतील तर सगळ्यांना म्हणजे हे करते मी की 10च्या आत सगळ्यांनी झोपण्याचा प्रयत्न करायचा. कारण तुमची झोप जर डिस्टर्ब झाली तर पुढचं शेड्यूल पण डिस्टर्ब होतं ना. त्याच्यामुळे तुम्ही ठीक आहे लास्टली आणि कामासाठीच मोबाईल वापरा. ठीक आहे, म्हणजे झोप पण व्यवस्थित होईल. शक्यतो ज्याला खरंच वाटत असेल की माझं माइंड पण चाललं पाहिजे तर मोबाईलचा खरंच वापर करू नका. कारण मोबाईलमध्ये आपल्याला खूप गोष्टी इझिली भेटतात. आपल्या जस्ट टाईप केलं तर गुगलवर सगळी इन्फॉर्मेशन भेटते. मग आपल्याला शरीर कामच करत नाही ना की आता आपण काही पुस्तकं वाचली पाहिजे किंवा काही शरीराला चालना दिली पाहिजे, या गोष्टी भेटतच नाही. म्हणून मोबाईल ही गोष्ट थोडी कमी प्रमाणात वापरा. तुमची खरंच काळाची गरज आहे, कारण पूर्ण आता सध्या जगच कम्प्युटराईज झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं मोबाईलचा वापर कमी करा. तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे? कुणाचं शेड्यूल बिघडलेलं आहे, जेवणाचं, खाण्याचं, पिण्याचं, खेळण्याचं. हे बघा, जेव्हा शाळेत नव्हते तेव्हा तर खूपच बिघडलेलं असेल, पण आता तरी शेड्यूल नॉर्मल करा तुमचं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की व्यायाम सांगितलं, जेवण आहार सांगितला,
त्याच्यानंतर कोण धुणार, स्वच्छता सांगितली. स्वच्छता तर कोविडमध्ये सगळ्यांनीच शिकलेले आहात. कोविडमध्ये की उठून सकाळी स्वच्छ, आणि ह्या गोष्टी तुमच्या पूर्ण सगळ्या सिस्टीमवर हे अफेक्ट करतात. तुम्ही जर लेट उठले तुम्हाला दिवसभर आळस येत राहतो, दिवसभर जांभळ्या, ठीक आहे दिवसभर जांभळ्या येतं. तर हे लक्षण कशाचं आहे की आपण दिवसेंदिवस आळशी होत चालले तुम्ही, ठीक आहे. तर हे आरोग्याचं लक्षण आहे का? झोपलेले जागी व्हा मागचे, ठीक आहे, हे आरोग्याचं लक्षण नाही, ठीक आहे. तर आता दुसरी गोष्ट म्हणजे एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला की आरोग्य किती महत्वाचं आहे. आपण जे प्रॉपर्टी विषयी बोललो ना, तर त्या गोष्टी आता सगळ्यांच्या वेगवेगळ्या इच्छा असतील ना. कुणाच्या काय इच्छा आहे, काय होण्याचं, काय काय होण्याची इच्छा आहे सांगा बरं. हे बघा, इच्छा तर पाहिजे माणसाला, तेव्हाच माणूस काहीतरी करतो, ठीक आहे. हे आता मुलांनी बोलायला पाहिजे बरं का, कारण हे बघा तुमचं जर आता ठरवलेलं असेल ना काहीतरी टार्गेट, तेव्हा पुढे चांगलं होईल. नाहीतर पुढे खूप गोष्टी असतात, तुमचं करिअर, मग तुमचं टार्गेट पूर्ण झालं पाहिजे, मग नंतर लग्न वगैरे, ठीक आहे की नाही, हे करायचं की नाही, सगळ्यांनाच करावं लागतं हे गोष्टी. हां, तर मग कुणाला काय इच्छा आहे मला सांगा पहिले, ठीक आहे. ब्लॅक कलर मास्क, हा तू सांग काय व्हायचंय बेटा तुला? इंजिनियर व्हायचंय, चांगली गोष्ट आहे, मस्त आहे. बरं, इकडे मुलींच्या साईडनी लास्ट, हा सांगा. आयपीएस, वा छान. आप बोलो. आईएएस होना है, अरे वाह अच्छी बात है. तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या इच्छा आहेत सगळ्यांनी, आणि ठेवल्या पण पाहिजे मला. ते पण चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे बरं का. नाहीतर उठतोच आहे, कसं तरी ब्रश करतोच आहे, उठतोय, मग शाळेची वेळ होतीच आहे, मग कसं तरी आपलं खाल्लं नाही खाल्लं, मम्मी म्हणतीच अरे जेवण करून जा, मम्मी म्हणते नाही नाही माझ्या शाळेला वेळ झाला, बुक्स घरीच राहतील, डब्याची डबा बॉटल पण घरी विसरून जाणार गड. हे पण चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे, ठीक आहे. चांगल्या मनामध्ये इच्छा ठेवणं, ठीक आहे. तर आता मी एक गोष्ट सांगणार आहे. द्रोणाचार्य कोण होते माहितीये का कुणाला? द्रोणाचार्य हा, कोणी सांगितलं? क्लॅप करा त्याचं. बाकींना माहिती होतं का अर्जुनाचे गुरु आहेत म्हणून? बरोबर, चांगली गोष्ट आहे. या गोष्टी माहित पाहिजे आपल्याला कोण. तर द्रोणाचार्य हे गुरु होते, ऋषी होते. ते एक दिवस असेच बसलेले होते, त्यांच्यावाले शिष्य बसलेले होते. ते शिष्य बसलेले असलेले दोन शिष्य होते, दुर्योधन आणि युधिष्ठिर, दोन शिष्य होते त्यांचे बसलेले. तर बोलत असताना अर्जुनाने विचारलं की कोणता लाभ चांगला आहे, धनलाभ की आरोग्य लाभ, ठीक आहे. तर पहिले प्रश्न दुर्योधनाला विचारला की धनलाभ चांगला की आरोग्य लाभ चांगला. तर दुर्योधन म्हटला की धनलाभ. धनलाभ का? तर आपण धन मिळाल्यावर ऐशोआरामी करू, बंगला घेऊ, गाड्या घेऊ, मजा करू, ह्या त्या गोष्टी विषय झाला. त्याच्यानंतर युधिष्ठिरला विचारला की धनलाभ चांगला की आरोग्य लाभ चांगला. तर युधिष्ठिर म्हटला की नाही धनलाभ नाही, आरोग्य लाभ चांगला. तर आरोग्य लाभ का बरं? की आरोग्य जर चांगलं असेल तर आपण कोणत्या पण कंडिशन, आपल्याकडे धन जरी नसलं तरी आरोग्य चांगलं असेल तर माणूस पैसा पण कमवू शकतो, आणि पैसा कमवून पण त्याचा उपभोग घ्यायला शरीर तर चांगलं पाहिजे ना आपलं. नाहीतर तुम्हाला माहितीच आहे सध्या शुगर, डायबेटीज किती कॉमन झालेलं आहे, सगळ्यांच्या घरी पेशंट असतील. ह्या गोष्टी सगळ्यांच्या घरी आहेत. आपण सगळे गोड खात असतो, ज्याला शुगर असते त्याला खाता येते का? तर हीच गोष्ट आहे. आणि हे सगळं बाकीचं आहार वगैरे जर पाळलं तर ह्या गोष्टी पुढे होत नाही, आरोग्य चांगलं राहतं. आणि पुढे जर तुम्ही चांगले IAS, IPS, इंजिनियर, डॉक्टर झाले तर मग ह्या गोष्टी पण आपल्याला पैसा कमवून एन्जॉय करता येतात, फिरता येतं,
सगळ्या गोष्टी करतात पण येतात आणि कमवता येतात. मेन म्हणजे केव्हा या गोष्टी करता येतात, जेव्हा आरोग्य चांगलं असेल तेव्हा. तर असं हे दुर्योधन आणि युधिष्ठिर मधलं द्रोणाचार्यांमध्ये हे संभाषण झालेलं आहे. त्याच्यानंतर वन्य प्राणी आणि मानव प्राणी याच्यात काही फरक आहे? कोणाला सांगता येईल काय फरक आहे? वन्य वन्य प्राणी म्हणजे कुत्रा, माकड, गाय, बैल, पाळीव प्राणी. पाळीव म्हणा किंवा वन्य प्राणीच म्हणता येईल ना, जे की वनात पण राहतात आणि आपल्या बरोबर पण राहतात. आणि मानव प्राणी तर काय डिफरन्स आहे, कोणी सांगता येईल? कोणाचं मानसिक आरोग्य चांगलं आहे सांगा बरं, सांगा जल्दी सांगा. मानव प्राणी तर श्रेष्ठच आहे, कारण देवाने त्याला चांगलंच बनवलं. पण डिफरन्स काय आहे दोघांमध्ये, फरक? एक्सप्रेस करू शकतो तो सगळं, दुःख, वेदना यांना पण एक्सप्रेस करता येतात तो, पण आपल्याला ते भाव चांगल्या प्रकारे त्यांच्या समजतात ना, ते लोक समजतात. पण आपल्याला एक्स्ट्रा हे दिलेलं आहे, कारण आपल्याला बुद्धीची जास्त श्रेष्ठता दिलेली आहे देवाने. ठीक आहे, ती पण वेळेवर चांगल्या ठिकाणीच वापरणं गरजेचं. प्राण्यांकडून पण आपण स्वच्छता खूप शिकू शकतो बरं का. काही आता जे नाही आहेत प्राणी चांगले ते सोडून द्या, म्हणजे खूप काही प्राणी आहेत ते स्वच्छता खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. ठीक आहे, स्वच्छता आणि आरोग्य याचा खूप जवळचा संबंध आहे. आपण नियमित स्वच्छता करणे, हात धुणे, बाहेरून आल्यावर हातपाय धुणे, त्याच्यानंतर जेवण करताना पण आधी हात धुणे, जेवताना पण चांगल्या ताटात जेवण करणे, त्याच्यानंतर बाकीच्या पण नेल्स वगैरे आता हे तर तुम्ही सगळ्या गोष्टी आधी झालेलंच आहे तुमचं. नख वेळेवर कापणे, हातांची स्वच्छता ठेवणे, बाकी पण आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांची पण स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्याने आपण ज्ञान ग्रहण करतो. ठीक आहे, ज्ञान ग्रहण करणारे म्हणजे आपण 5 ज्ञानेंद्रिय सांगता येईल कुणाला? पंच ज्ञानेंद्रिय तर या गोष्टींनी आपण हे करतो ज्ञान ग्रहण. ठीक आहे, झालं सगळ्यांचं सांगून. हां, तर याने आपण ज्ञान ग्रहण करतो. डोळ्यांची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे जितकी कानाची जितकी. आणि मेन म्हणजे मोबाईलचा वापर कमी करा, कारण जे त्याचे हे जे आहेत ना रेज तर त्याचा डोळ्यावर खरंच परिणाम होतो. ठीक आहे, तसे सगळ्यांचे डोळे चांगले दिसत आहेत मला याच्यामध्ये. हायली 2-3 जणांना चष्मा आहे. आहार आणि आरोग्याचं तर आपण बोललेलोच आहे. आहारामध्ये विटॅमिन्स युक्त आहार, प्रोटीन युक्त आहार, त्याच्यानंतर पाणी भरपूर पिणं हे पण शरीरासाठी खूप. हे बघा, आपल्या जसं पृथ्वीवर 70% पाणी आहे, सगळ्यांना माहिती आहे. जशी पृथ्वीची कंडिशन आहे 70% पाणी आणि 30% जमीन. ठीक आहे, तसं शरीराचं आहे. आपलं शरीर आपलं पाण्यासाठी खूप हे असतं, गरजू असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण सगळ्यांनी 2 बॉटल भरूनच आणायचे बघ. कारण तुम्ही 6-7 तास राहतात ना स्कूलमध्ये, शाळेत 3.5 तास आहात आता, तरी पण राहू द्यायचं एक्स्ट्रा पाण्याचं. पाणी पिण्याने काही वाईट होत नाही. ठीक आहे, तर पाणी सगळ्यांनी जास्त पिणं गरजेचं आहे. पाण्यामुळं ही बघा साधी गोष्ट आहे, आपलं शरीर पण सजीव आहे. जसं की झाड आहे, झाडाला जर तुम्ही 2 दिवस पाणी नका टाकू किंवा थोडंफार त्याचं तेज लगेच कमी होऊन जातं, ते श्रिंक व्हायला लागतं, सुकायला लागतं. त्याप्रमाणे आपलं शरीर आहे आणि आपले ज्ञानेंद्रिय पण आहे. ठीक आहे, ज्ञानेंद्रिय जर ऍक्टिव्ह स्टेजमध्ये ठेवायचं असेल तर आहार आणि पाणी या दोघांची पण खूप गरज आहे. ठीक आहे, तर आहारामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या. हे बघ, आता नॉनव्हेज हा विषय सगळ्यांचा वेगवेगळ्या याच्यात राहिला, पण ऍटलिस्ट प्रोटीन डाएट, कोप्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स युक्त आहार तर सगळे घेऊ शकतात. दूध हे शरीरासाठी खूप चांगलं आहे. दुधाला पूर्णान्न म्हटलेलं आहे, माहिती आहे सगळ्यांना? हां, दुधामध्ये पूर्णान्न म्हटलेलं आहे, तर दूध सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. दुधामध्ये कॅल्शियम असतं जे की आपल्या वाढीला मदत करतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये B12 असतं, आयरन असतं, लोहाचं प्रमाण असतं जे की आपल्या रक्तवाढीमध्ये मदत करतं.
तर हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीरासाठी. त्याच्यानंतर दही वगैरे आहे, दह्यामध्ये आपल्या पचनशक्तीमध्ये मदत करणारे घटक असतात दह्यामध्ये, ठीक आहे. तर ते पण खायचं, ठीक आहे. हे सगळे दुधाचे पदार्थ आहेत. त्याच्यानंतर पनीर ह्या गोष्टी पण खायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर आरोग्य आणि सोशल मीडिया सगळ्यात आवडतीची गोष्ट. सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडिया, व्हॉट्सअप आपण खूप यूज केलं ना, ऑनलाईन स्टडी सगळ्यात आवडतीचं पण झालं असेल बऱ्याच जणांचं. कारण मधूनच एखादं लेक्चर बंक करून लगेच एखाद्या गेम वर आले असतील बरेच जण, हो की नाही. म्हणजे स्कूल पेक्षा जास्त ते पण आवडत असेल सगळ्यांना. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. तर सोशल मीडिया सध्या तारुण्य वयामध्ये सध्या खूप प्रॉब्लेम आहे. बरेच तरुण रात्र जागतात, गेम्स ह्या त्या गोष्टी. सगळ्यात जास्त परिणाम मेंटल, सोशल आणि फिजिकल, ठीक आहे. काय सोशल, फिजिकल, मेंटल सांगा कोण काय? सोशल, मेंटल, फिजिकल म्हणजे फिजिकल, मेंटल, सोशल म्हणजे पहिल्यांदा सांगितलेलं मी सगळ्यांना, मानसिक, या तिन्ही गोष्टीवर सध्या अफेक्ट करणारा आणि मेन म्हणजे शरीरावर परिणाम करणारा, पूर्णतः हेल्थवर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे सोशल मीडिया, ठीक आहे. तर मुलं रात्र जागतात, व्हॉट्सअप, फेसबुक. त्याच्यानंतर तुम्हाला अँड्रॉइड आलेलेच आहेत आता हातामध्ये. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी पण म्हणता येईल, ह्या सगळ्या म्हणजे नैराश्य, स्ट्रेस डिस्ट्रेस कळतंय ना, ताणतणाव, ह्या सगळ्या गोष्टी मानसिक आरोग्य असंतुलित करण्याचा सगळा हात हा या सोशल मीडियाचा आहे. नेट वगैरे वापरा, नक्की वापरा तुम्ही, सध्या तुम्हाला गरज आहे त्याची. पण इतकं पण तुमचं मानसिक आरोग्य इम्बॅलन्स होईल. बरं मानसिक बरोबर शारीरिक पण होतं ना. तुम्ही कधी कधी विसरून जातात की आपल्या पोटात भूक आहे लागलेली, आपल्याला तहान लागलेली आहे. साईड बाय साईड शारीरिक आरोग्यावर होतच. म्हणजे कोणत्या पण गोष्टीला लिमिट माहिती आहे ना. आपण म्हणतो कोणती पण गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली का त्याचा अतिरेक होतो. म्हणजे ह्या गोष्टींचं लिमिटेशन हे करा, लिमिटेडच वापरा. ते तुम्हाला तुम्ही म्हटलं ना काळाची गरज आहे, तुम्ही वेळेला नक्की वापरा, पण ह्या गोष्टी मर्यादेतच वापरा. त्याचा अतिरेक होईल हे करू नका. नैराश्य येईल, ताणतणाव येईल तुमचं, पुन्हा त्या गोष्टीमध्ये हे झालं तर अभ्यासावर परिणाम होतोच ना. नाही होऊन जाते, मध्येच तुम्ही गेम खेळायला लागतात, मध्येच तुम्हाला एखादा युट्यूब व्हिडिओ दिसतो किंवा ह्या गोष्टी. तर ते शक्यतो सोशल मीडियाचा खरंच ह्या तिन्ही पण गोष्टीवर परिणाम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर निरोगीचे लक्षण सांगता येईल कुणाला? निरोगी आहे की आरोग्यदायी व्यक्तीचे लक्षण सांगता येईल कुणाला? निरोगी व्यक्तीचे लक्षण निरोगी कुणाला म्हणता येईल? ज्याला रोग नाही, ज्याला रोग नाही. हो आजारी, हो आजारी तर हे शारीरिक दृष्टीने झालं की आजारी पडत नाही, हेल्दी आहे. पण याचे लक्षण कसे ओळखता येईल? जसं की मी पहिल्यांदा सांगितलं, फ्रेश राहतो, गुड गुड, बरोबर आहे. हो ते पण खूप चांगलं आहे. बरं ठीक आहे. आता मी माझे 2-3 शब्द सांगते तुम्हाला की स्फूर्ती, उत्साही, तत्पर, त्याच्यानंतर कार्यप्रणवता म्हणजे एखाद्या गोष्टीवर समजा लक्षात राहणं, नाहीतर आपण चालतच आहे एखादा अभ्यास राहिलेला आहे एखादा विषयाचा करू चालू तत्परच नाही, तर हे पण एक निरोगी किंवा आरोग्य निरोगी असण्याचं लक्षण आहे हे पण, ठीक आहे. तर मी आता ह्या गोष्टी कशातून येऊ शकतात? आपण एकदम उत्साही
कार्याबद्दल एखाद्या कामाबद्दल तत्पर असणं, उत्साही असणं, स्फूर्तिदायक असणं, तर या गोष्टी आपल्या सगळं आहार विहार आणि हे आपण या गोष्टी कशा मेंटेन करतो या गोष्टीवर आपलं हे सगळं आरोग्य डिपेंड आहे. ठीक आहे. तर स्फूर्ती, उत्साही, चंचलता, कार्यप्रणवता या गोष्टीवर आपला पूर्ण हेल्थ डिपेंड आहे. ठीक आहे. या गोष्टी हेल्दी पर्सन मध्ये दिसू शकतात. ठीक आहे. आणि मेन सांगायचं म्हणजे सगळ्यांना की आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली आहे. माहिती आहे सगळ्यांना? ठीक आहे. तर आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि उत्तम आरोग्य ही सुखाची पण आणि यशाची पण गुरुकिल्ली आहे. ठीक आहे. सुखाची पण यशाची. तर आपण बघतो एखाद्या दिवशी आजारी पडलो आपण किती अस्वस्थ होतो, कधी बरं वाटेल कधी नाही. तसं आहे आपण मानसिक दृष्ट्या जर स्वस्थ असलो तर आपण अभ्यासही व्यवस्थित करू, जेवणाची वगैरे सगळ्या गोष्टीचे आपल्याला भान राहील एक सांगायचं म्हणजे. ठीक आहे. तर उत्तम आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आणखी कुणाला काही प्रश्न विचारायचे आहे का कॉमन मध्ये? नाही विचारायचे? बरं, सगळ्यांना हे कळालंय का मी सांगते ते योग्य आहे की अयोग्य? ओके. या गोष्टी सगळ्यांना त्रास देतात ना, काही गोष्टींमध्ये गुंतून जाणं, सोशल मीडिया एखाद्या गोष्टींमध्ये गुंतून राहणं किंवा अस्वस्थ राहणं, या गोष्टी सध्या प्रॉब्लेम चालू आहेत ना सगळ्यांचे. ठीक आहे. तर याला एकच मार्ग आहे की तुमचं आरोग्याची काळजी घेणं. ठीक आहे. चालेल.